मॅडम कुठं गेला होता? मॅडम गेलतो फिरायला. त्याच ठिकाणी जर तुम्ही जॉब करत असता, त्याच ठिकाणी जर तुम्ही जॉब करत असता, तर तुम्ही गेला असतात का? तुम्हाला परमिशन भेटली असती का? तिथं कसं म्हणजे तिथं जेव्हा तुम्ही जॉब करता ना, जेव्हा तुम्हाला 7,000, 8,000 जी काही पेमेंट असते, जे काही पेमेंट पडतं तुम्हाला, तिथं मात्र तुम्ही म्हणजे टाईम टू टाईम एवढ्या-एवढ्या वेळात माझा डब्बा झालाच पाहिजे, माझा नाश्ता झालाच पाहिजे, माझा बॅग भरलीच पाहिजे. मी म्हणजे व्यवस्थित तिथं गेलेच पाहिजे. म्हणजे लेकराला मारून, ओरडून, आरडून तुम्ही सगळ्या गोष्टी करून त्या टाईमात तिथं जाता. मग इथं काम करायला काय? तुम्हाला घरात बसून. मीटिंग अटेंड करायला काय होतं? नॉलेज घ्यायला काय अडचण आहे? आपल्यासाठीच आहे ना. पण ह्याच्यात तुम्हाला म्हणतात का, की नाही, नाही आम्ही तुम्हाला आता नॉलेज देतोय, आम्ही तुम्हाला तुमच्या मीटिंग्स घेतोय, तुम्ही एवढे-एवढे पे करा. हां, बरोबर ते पण म्हणजे फुकट भेटलं त्याची किंमत नसते म्हणा माणसाला. पण किंमत मी करा. तेच बोलणार होतो मॅडम, की इथं सगळं फुकट आहे त्यामुळं किंमत नाहीये आणि ज्यावेळेस बरोबर ना पे पण करावं लागतं त्यावेळेस 100% मी तेच बोलणार होते. ना, इथं तुम्हाला फीस पे आता म्हणतात कसं, सर मॅडम लोकं म्हणतात का, नाही, नाही तुम्ही फीस पे करा, तरच आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे फुकट भेटतं त्याची माणसाला व्हॅल्यू नसते. पण जेव्हा ते तुम्हाला विकत भेटेल ना, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे पैसे देऊन पण भेटणार नाही. एवढं छान नॉलेज तुम्हाला म्हणजे इथं एवढं छान कल्चर म्हणजे बिल्ड केल्या जातं. तुमच्यात एवढी इम्प्रूव्हमेंट केल्या जाते. तुम्हाला कंपनीमध्ये इन झाल्याच्या नंतर आपले लीडर्स लोकं तुम्हाला राहायचं कसं, इथपासनं तर तुम्हाला स्टेजवर न्यायचं कसं, बोलायचं कसं इथपर्यंत शिकवतात. फक्त तुम्ही तेवढं ट्रान्सपरन्सीनं बिझनेस करायला पाहिजे. तुम्ही तेवढं कंपनीशी लॉयल असायला पाहिजे. इकडे एक बोलायचं, तिकडे एक बोलायचं, तिसऱ्याला एक बोलायचं. नाही मॅडम, आपले प्रॉडक्ट छानच आहेत आणि छानच कंपनी आहे. मी आता कंपनीत काम करते. बाहेर जायचं आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळंच सांगायचं. असं होतं का? अशानं होतं का? तुम्ही जे मॅडमशी बोलता, जे तुमच्या अपलाईनशी बोलता, जे तुमच्या सीनियर अपलाईनशी बोलता, तेच शब्द तुमच्या तोंडातून दुसऱ्याकडे पण गेले पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्हिटी गेली पाहिजे. एक पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतात तिथं. जर आज कंपनीने आपल्याला एवढ्या प्रकारचे सोर्स जर उपलब्ध करून दिलेले आहेत एकाच प्लॅटफॉर्मवरती, तर प्रत्येक लेडीजनं काहीतरी करावं. असं आहे का आपल्याला एकाच दिवसात 1, 2, 3 लाख रुपये कमवायचे? सॉरी एका महिन्यात लाख रुपये कमवायचे? असं काही आहे का? असं भेटतं का कुठं? महिन्याला फक्त 10,000 रुपये कमवा. सफिशियंट आहे. 10,000 कमवा. महिना म्हणते मी, आठवडा म्हणते नाही. महिन्याला 10,000 कमवा. घरात बसून आरामात आपली कामं करून सगळ्या गोष्टी सांभाळून. काही नाही करायचे. आपल्याला जे काही आपण इन्कम देतोय, जे काही साडीवरती जे काही मार्जिन लावतोय आपण, ते फक्त 50-100 नच लावायचे. त्याच रेंजमध्ये खेळायचं. आपण काय करतो, एखादा जर सेट आहे, खूप आवडला, कस्टमरला खूप आवडला, आपल्याला असं वाटतं आता नाही, नाही ही माझ्याकडनं घेणारच आहे. मग आपण काय करतो, जर 1,000-2,000चा जर सपोज जर 1,500चा असेल, तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती ₹500 वाढवता. ₹500 तिथं तुम्ही कमवता. पण मग नंतर दुसरीकडून काय होतं, तिला माहिती होतं, की नाही, नाही, की हे दुसरी जर एखादी डिस्ट्रिब्युटर जर आहे, तिने 1,600ला दिला किंवा 1,700ला दिला, तर तुमच्या त्याच्यावरती ₹300 जास्त दिसतात ना तिला. मग ते काय होतं, ते कस्टमर तुमचं तुटतं. जर कस्टमर तुम्हाला जोडून ठेवायचे असतील, तर तुम्हाला 50-100च्या रेंजमध्येच खेळावं लागेल. आणि रेफरल मॉडेलवरती तुम्हाला काम करायचंय, तर तुम्हाला रेग्युलर नवीन लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवावा लागेल. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट वाढवावी लागेल. आता आपण कुठेही जातो. स्कूलमध्ये जा मुलांच्या किंवा मार्केटमध्ये जा किंवा बसमध्ये जरी गेलो तरी आपल्या शेजारी 1-2 लेडीज असतात. त्याच्याशी हाय हॅलो केल्याच्यानंतर त्यांचे नंबर घ्यायचे आणि त्यांना म्हणायचं, की "मॅडम मला तुमचा नंबर द्या" किंवा त्यांना फक्त WhatsAppवरती हाय टाकायचं, "मॅडम आपण बसमध्ये भेटलो होतो किंवा मार्केटमध्ये भेटलो होतो किंवा स्कूलमध्ये भेटलो होतो." ऑटोमॅटिक ते नंबर तुमचा सेव्ह करणार आहे. आणि जेव्हा तुमचे स्टेटस त्यांना दिसणार आहेत, तेव्हा त्यांच्या लक्षात येणार आहे, की "अरे वाह! ही लेडीज काहीतरी करते." ते 1 दिवस बघणार आहे, 2 दिवस बघणार आहे, महिनाभर बघणार आहे, 2 महिने बघणार आहे. आणि तिसऱ्या महिन्यात त्या तुम्हाला विचारणार आहे, "मॅडम तुम्ही काय करताय?" त्यावेळेस तुम्ही सांगायचं, "तुम्ही काय करता? घाई करता. कोणी बायका भेटल्या तुम्हाला, की तुमचं चालू होतं तो. मॅडम मी हे असं-असं करते, आमची अशी ऑर्गनायझेशन आहे, आमच्या ह्याच्यात साड्या आहे आणि साड्या विकायचा बिझनेस नाहीये." नाही सांगायचं आपण. आपण आपली व्हॅल्यू क्रिएट करायची.
आपण कंपनीची व्हॅल्यू क्रिएट करायची. का बरं सांगायचं? आपलं जे बिझनेस अपॉर्च्युनिटी आपले सिनियर लोक घेतात त्या कशासाठी लावलेले आहेत? आपण आपल्याच डिस्ट्रीब्युटर साठी लावलेले आहेत का? नवीन लोकांसाठी लावलेले आहेत त्या. तिथं आपले नवीन लोक बसले पाहिजे. आणि ते केव्हा बसणार आहेत? जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडानं सांगणं बंद करणार. आपण जेव्हा सांगतो ते आपल्या तोंडात अर्धवट नॉलेज जातं, अर्धवट माहिती जाते. जे विथ प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलं जातं, जे आपले सिनियर मॅडम जे बिझनेस अपॉर्च्युनिटी घेतात ते विथ प्रेझेंटेशन असतं. आपल्याकडे असतं का प्रेझेंटेशन तेव्हा अवेलेबल? नसतं. डिस्ट्रीब्युटर कडे तर नसतं, पण सिल्वर कडे पण नसतं. का तुम्ही असं मोबाईल काढून प्रॉपर प्रेझेंटेशन त्यांना एक स्लाइड स्किप करून त्यांना सगळं सांगता का? नाही सांगत. मग त्यांच्या ते लक्षात येत नाही. मग त्यांना काय वाटतं, नाही हे चेन सिस्टम आहे काहीतरी. आणि अशा एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये जे लोकांचे ब्रेन वॉश करतात, बरोबर आहे. आणि त्यांना म्हणजे आहेत खूप सारे. पण आपला तसं आहे का, चेन सिस्टम वाले खूप सारे बिझनेस आहेत आणि आज कितीतरी कंपन्या अशा फ्रॉड निघालेल्या आहेत. आपलंही का तसं काही? आपण करतो का तसं काही? आपण का जबरदस्ती कोणाला आणतो का? जबरदस्ती लोकांकडून करून घेतो का? कोणाला लोकांना आपण टार्गेट देतो का? किंवा एक दबाव टाकतो का, नाही तुम्ही करायलाच पाहिजे? हसत खेळत करायचा बिझनेस आहे. का बरं प्रेशराईज होता तुम्ही? का बरं प्रेशर म्हणजे तुम्हाला असं प्रेशर वाटतंय डोक्यावरती? हा ठीक आहे, एखाद्या वेळेस सिनियर मॅडम ओरडले, आम्ही ओरडे खातो. मी कितीतरी ओरडे खाते, मी कितीतरी बोलणे खाते. पण कशासाठी बोलतात मॅडम लोक? आपलं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी, आपण काहीतरी शिकावं ह्यासाठी. तुम्ही तेव्हा नाही म्हणायचं की मॅडम मला ओरडल्यास, मॅडम मला बोल. ठीक आहे ना, माझ्या चांगल्यासाठी ओरडल्या, माझ्या चांगल्यासाठी बोलल्या, माझं काहीतरी चुकलं असेल तिथे म्हणून बोल. नाही तर काही लोक काय होतात, सिनियर मॅडमनं काही म्हणलं की झालं नाही. नाही मॅडम, मला आता प्रत्युष मध्ये कामच नाही करायचं आणि मला असं अशा बोलल्या आणि मी काय घरच्याचं बोलणं खात नाही. मॅडम लोकांचं बोलणं घरचे तुम्हाला देणार आहेत का काही? घरचे तुम्हाला स्टेजवर नेणार आहेत का? घरचे तुम्हाला बोलायला शिकवणार आहेत का? घरच्या पुढे जर बोलले तर म्हणतील जास्तच बोलायला लागले. इथं तुम्हाला म्हणजे बोलायला म्हणजे असे भांडणं करायला नाही शिकवल्यात. तुमचं नॉलेज वाढवलं जातं. नॉलेज वाढलं की ऑटोमॅटिक तुम्हाला बोलणं येणार. मॅडम लोक तेच काम करतात. तुम्ही पुढे यायला पाहिजे. आता आपले जे काही तुमचे प्रत्येकाचे स्टार डायरेक्टर, प्रत्येक गोल्ड डायरेक्टरला म्हणत असते, मॅडम तुम्ही पुढे यायला पाहिजे, मॅडम तुम्ही पुढे यायला पाहिजे. पण आपण नाही मला येतच नाही मॅडम मी बोलतच नाही. अरे मग तुम्ही करता काय? तुम्ही बोललाच नाही तर तुमच्या साड्या विकणार नाहीत. तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही रेफरल वरती काम करणार नाहीत. तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही स्टोरला कस्टमर कसे घेऊन जाणार आहे? तुम्ही बोललाच नाही तर तुम्ही टीम वर्क कसं करणार आहे? हा बोलण्याचा बिझनेस आहे. इथं तुम्हाला बोलणं हे शिकावंच लागणार आहे. आणि हे बोलणं जर शिकायचं असेल तर रात्रीच्या 9च्या मीटिंग मध्ये तुम्हाला यावंच लागणार आहे. तेव्हाच तुम्ही बोलणं शिकणार आहे. माउथ पब्लिसिटी तुम्हाला करता आली पाहिजे. देवानं तोंड दिलंय चांगलं बोलण्यासाठी, प्रत्युष बद्दल चांगलं निघण्यासाठी. प्रत्युषच्या ऑल लिडरशिप बद्दल तुमच्या तोंडातून चांगलंच निघलं पाहिजे. प्रत्युषच्या प्रोडक्ट विषयी तुमच्या तोंडातून चांगलंच निघलं पाहिजे. कारण आज कितीतरी महिला असे आहेत ज्या प्रत्युष मध्ये काम करून आज स्वतःच्या पोरांची फीस भरतायत, आज स्वतःचं घर चालवतायत, आज स्वतःच्या पायावर स्टँड आहे. जे लोक म्हणत होते की ह्या काही करू शकत नाहीत, आज त्या बायका करून दाखवतायत. तुम्ही विचारा, प्रत्येकाची स्टोरी बघा, प्रत्येकाची स्टोरी ऐका तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे प्रत्युषची काय ऑर्गनायझेशन आहे, प्रत्युषची सिस्टम काय आहे. कीर्ती मॅडमचं एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही, प्रत्युषच्या सिस्टमला तुम्ही सरेंडर व्हा. प्रत्युषच्या प्रत्येक प्रोडक्ट बद्दल तुमच्या मनात एक सन्मान राहू द्या. माझं प्रोडक्ट, माझे माणसं, माझी सिस्टम, माझं प्रत्युष. एवढी छान फॅमिली भेटली. आज कित्येक महिला डिप्रेशन मधनं बाहेर आल्या फक्त प्रत्युषमुळं. आज एवढी छान फ्रेंडशिप मिळाली फक्त प्रत्युषमुळं. कोणी नाही म्हणणार तुम्हाला, कोणी म्हणणार नाही की चल समोर हो, पुढे ये. पण ही लिडरशिप अशी आहे की तुम्हाला हात धरून समोर घेऊन जाणार आहे.
पैसा तर कमवून देतेच तुम्हाला, पण एक माणूस म्हणून कसं जगायचं हे प्रत्युष शिकवतं. प्रत्युष आपल्याला नशिबाने भेटले. कित्येक महिला आज वेल एज्युकेटेड आहेत, इंजिनियर आहेत. म्हणजे माझ्या ज्या काही ओळखीच्या बायका आहेत, ज्या मारवाडी समाजातल्या. ऍक्च्युली मी ब्युटिशियन आहे. मी जेव्हा पार्लरला जात होते शिकायला, तेव्हा तिथे एक सोनिया नावाची मुलगी होती. इंजिनियर होती ती. एक मला सांगायचं फक्त तुम्हाला, एक इंजिनियर होती. एवढी टॅलेंटेड होती ती. रूल्स घरातला, कुठंही बाहेर जायचं नाही. सॉफ्टवेअर इंजिनियर पोरगी, घरातले कामं करून घरात बसत. एक दिवस पार्लर मध्ये आली आणि असं सांगत होती, मॅडम असं असं आहे, मी आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण माझ्या घरात चालत नाहीये. तेव्हा मी प्रत्युष मध्ये पण नव्हते, आणि खरंच तेव्हा जर मी प्रत्युष मध्ये असते तर मी तिला इन केलं असते. आज प्रत्युष आपल्याला म्हणजे एवढी छान संधी दिली आहे देवाने, जे कीर्ती मॅडम आणि राहुल सरांच्या रूपानं जे काही आपल्याला आले आपल्या नशिबात, ते तुम्ही खरंच म्हणजे इथं प्रामाणिकपणे काम करा. मॅडम 10 वाजून गेले हो, थांबायचं. येस कंटिन्यू ऐकावंच वाटतंय मॅडम. एवढं छान सेशन झालं. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे काही आज ट्रेनिंग सेशन मधनं शिकलाय ते परिवार ग्रुपवर टाका. नक्की तर मेसेज मॅडम बघत नाहीये. तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय अजून पण कंटिन्यू 850+ डिस्ट्रीब्युटर आहे. आणि खरंच